लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमणापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। चांदोली धरणातून 10,460 क्युसेक विसर्ग, वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाढवण्यात आला असून चांदोली धरणाच्या चारही सांडव्यातून 8,812 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1,648 क्युसेक असा एकूण 10,460 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला पूर आला आहे। वारणा नदीवरील आरळा, शित्तूर, चरण, सोडोली हे पूल 2 दिवसांपासून पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील 4 ते 5 गावांचा शिराळा तालुक्यातील आरळा या मुख्य बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटला आहे। तसेच सोनवड येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। परिसरात मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नदीकाठची ऊस व भात शेती पाण्याखाली गेली आहे। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसापासून अतिवृष्टीचा पाऊस सुरूच आहे। गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 172 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे। आज अखेर धरण परिसरात 2133 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे। सध्या धरणात 16,706 क्युसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सध्या धरणाची पाणी पातळी 623 मीटर इतकी झाली असून धरणात सध्या 30.29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे, तर धरण 88.3% भरले आहे।